नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 7 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की विश्वरूप एजेला त्याच्या केबिनमध्ये सांगत असतो की लीला मॅडमनी आपल्या ऑफिससाठी केवढं मोठं आणि महत्वाचं काम केलं, निदान तुम्ही त्यांना थँक्स तरी सांगायला पाहिजे होतं. त्यावर एजे विश्वाला बोलतो, विश्वा. तर विश्वरूप म्हणतो, कळलं मला, जातोय मी. आणि असं म्हणून विश्वरूप तिथून निघून जातो. एवढ्यात लीला तिथे येते. तर एजे तिथे ज्यूस आणि गोळ्या घेऊन येतो आणि सांगतो, दुपारच्या गोळ्या घेतल्या नाहीयेस ना तू अजून. आणि मग तो लीलाला गोळ्या देतो. लीला गोळ्या घेते आणि नंतर एजे तिला ज्यूस पाजतो आणि ती ते ज्यूस पिते. आणि नंतर अचानकच एजे लीलाचा हात पकडतो आणि सांगतो, थँक्यू. तू अचानकच माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य बदलून गेलं. आय एम व्हेरी लकी मॅन टू हॅव यू इन माय लाईफ. असंच माझ्याबरोबर सदैव राहा. मी माझं लाईफ तुझ्याशिवाय कधीच इमॅजिन करू शकत नाही. प्लीज मला सोडून. आणि एवढ्यातच लीला एजेच्या ओठांवर हात ठेवते. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग चालू होते. लीला एजेला सांगते, एजे मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. आणि लीला एजेला मिठी मारते आणि एजे सुद्धा तिला मिठीत घेतो. आणि बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा सॉन्ग चालू होते. आणि त्यानंतरच्या नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला समजते की ते स्वप्न होतं. आणि एजे लीलाला गोळ्या देत असतो, ज्यूस देत असतो आणि लीला स्वप्नातच हरवलेली असते. आणि रियालिटीमध्ये एजे लीलाला ज्यूस पाजत नाही, तर लीला स्वतःहून ज्यूस पिते. एजे लीलाला सांगतो, आता गोळ्या घेतल्यास, आता घरी जाऊन आराम करायचा. तर लीला म्हणते, मग काम? तर एजे म्हणतो, आज तू खूप काम केलंयस, आता घरी जाऊन रेस्ट कर. लीला मनात म्हणते, एजे मला का घरी पाठवतायत? मला माहितीये खरं तर एजेना सुद्धा मी इथेच थांबायला हवी आहे. आणि इथे एजे सुद्धा मनात म्हणतो, लीला मला सुद्धा वाटत नाहीये की तू घरी जावंस, पण तू इथे राहिलीस तर तू आराम करणार नाहीस. एवढ्यात लीला एजेला म्हणते, एजे मी इथे आराम करेन, तुम्हाला डिस्टर्ब पण करणार नाही. आणि एजे शॉक होऊन लीलाकडे बघतो, आपल्या मनातलं हिने कसं ओळखलं. आणि एजे आणि लीला एकमेकांना बघतच असतात. तेवढ्यात विश्वरूप तिथे येतो. विश्वा, लीलाला घरी सोडून ये. आणि मग शेवटी लीला विश्वरूप बरोबर घरी निघून जाते. इथे प्रमोद आणि विराज लक्ष्मी आणि सरस्वतीला मनवत असतात. लक्ष्मी प्रमोदला म्हणते, तुम्ही त्या लीलासाठी माझ्यावर ओरडलात. सरस्वती विराजला सांगते, काही झालं तरी मी लीलाला या घरात पुन्हा येऊ देणार नाहीये. त्यावर विराज सरस्वतीला सांगतो, आज लीला होती म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर आपल्या चौघांवरही हे घर सोडून जाण्याची पाळी आली असती. आणि मला सांग, तुला हे खरंच घर सोडून जायचंय का? त्यावर सरस्वती घाबरते आणि म्हणते, नाही नाही नाही. विराज सगळ्यांना सांगतो की आपल्याकडून काही चूक झालेली आहे. आपण लीलाच्या बाबतीत असं नाही वागायला पाहिजे होतं. आपण लीलासाठी काहीतरी चांगलं करायला हवं. आणि एवढ्यातच आजी तेथे येतात आणि आजी म्हणतात, जर तुम्हाला खरंच काही चांगलं करायचं असेल तर लीलाला मानाने घरी घेऊन या. तिच्याशिवाय हे कुटुंब अपूर्ण आहे बाळांनो. तर ते दुर्गा ऐकते आणि दुर्गा म्हणते, नाही आजी. दुर्गा म्हणते, आजी प्लीज, मला कळत नाहीये तुम्हाला त्या मुलीबद्दल तुमच्या मनात इतकं प्रेम का आहे. त्यावर आजी म्हणते, दुर्गा, तुझ्या वेळेला निर्णय बहुमताने घ्यावा लागला होता ना, तसाच ह्या वेळेला सुद्धा निर्णय बहुमतानेच घेतला जाईल. सगळ्यांच्या मनात जे असेल ना तेच होईल. इथे घरी आलेली लीला खूप खुश असते आणि ती रेवतीला सांगत असते, रेवती, आज मी एवढं छान काम केलंय ना की एजे सुद्धा माझ्यावर खूप खुश आहेत. मला वाटलंच नव्हतं की मी स्वतःला एवढं छान प्रूव्ह करू शकेल. त्यावर रेवती लीलाला म्हणते की माझ्या पण बिझनेस असं छान नीट झालं तर किती मस्त होईल ना. त्यावर लीला म्हणते, होईल ना, का नाही होणार, सगळं नक्की होईल. फक्त रेव, बिझनेस म्हणजे काही खायची गोष्ट नसते हा. आजच लक्षात आलंय माझ्या. आणि एवढ्यातच तिथे कालिंदी येते आणि कालिंदी म्हणते, हो का? अगं, त्या एजेनी एवढंसं काम काय दिलं आणि तू ते पूर्ण काय केलं? तू हवेतच उडायला लागलीयस. तू ना लग्न झाल्यावर एवढी बदलशील असं मला वाटलं नव्हतं.
आपली लहान बहीण आपल्या बिझनेस बद्दल काहीतरी सांगते, मदत मागते, ते करायचं नाही. ते करायचं सोडून स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा जर तिथे लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. हे स्वतःचं कौतुक करतेस ना, त्यापेक्षा एक काम कर, त्या जहागीरदारांच्या घरात स्वतःचं स्थान बनव. जागा मिळव काहीतरी, तुझ्या शब्दाला मान मिळू दे. अगं लीला, त्या तुझ्या शब्दाला मान मिळाला ना तरच ते यशचं रेवशी लग्न होईल ना. यशचं रेवशी लग्न झालं तरच रेवचं भलं होईल, हे विसरलीस का तू? इथे यायचं, भेटायचं आणि निघून जायचं, पण नाही, आपण इथे येतो ते येतो आणि इथेच ठिय्या मांडून बसतो आणि सगळं इकडचंच खायचं. त्यावर लीला म्हणते, मावशी आई मी जाणारच आहे. तर कालिंदी म्हणते, मग कधी जाणार आहेस? तोंड वर करून सांगतेस, एजे खुश झाले, पण आपल्याला त्याचा काय उपयोग? लग्न झाल्यापासून या घराला त्याचा काय फायदा झाला? माझ्या अंगावर 4 दागिने आले का? साड्या आल्या का? हिच्या बेकरीचा बिझनेस वाढला का? काहीतरी झालं का? लग्न झालं ना की मुलीची जागा तिच्या सासरीच असते. काय करू मी तुझं? तू इथे आलीयस तर तुझ्यासाठी रांगोळ्या काढू का? तुझ्यासाठी जेवण बनवू का? सतत खायला हवंय. तू निघ इथून. तुला कळत नाहीये का ह्या घरची परिस्थिती? असं म्हणून कालिंदी लीलाला खेचत दरवाजापर्यंत आणते आणि तिथेच तिला एजे दिसतात. आणि एजे हा सगळा प्रकार बघतो. एजे बघतो की कालिंदीने लीलाचा हात घट्ट पकडलेला असतो आणि ती लीलाला घराबाहेर काढत असते. एजेला बघताच कालिंदीचे सूर बदलतात आणि कालिंदी लगेच बोलते, अरे जावई बापू, तुम्ही इथे अचानक? या ना, बसा बसा. त्यावर एजे म्हणतो, त्याची काही गरज नाहीये. लीला, आर यू ओके? त्यावर लीला मानेनेच हो सांगते आणि एजे म्हणतो, जेवण वगैरे पुढच्या वेळेला, आता मी लीलाला न्यायला आलोय. त्यावर लीला म्हणते, पण एजे एजे म्हणतो, लेट्स गो लीला. त्यावर कालिंदी म्हणते, हो आता असंही रेव बरी झालेली आहे, त्यामुळे तू निघ आता. आणि असंही तुलाही तुझा संसार आहे, सगळे वाट बघत असतील, त्यामुळे तू आता निघ. त्यावर एजे सुद्धा सांगतो, चल लीला. लीला जाताना रेवतीला सांगते, तुझ्या बिझनेसचं आपण नेक्स्ट टाइम बघूया, आणि लीला सुद्धा निघून जाते. इथे कारमध्ये लीला एजेला विचारते, एजे तुम्ही मला खरंच घ्यायला आला? तुम्हाला खरं सांगू, मला सुद्धा वाटत होतं की तुम्ही मला घ्यायला याल. तुम्ही कधीच माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. असे म्हटल्यावर एजे लीलाकडे बघतो आणि लीला सुद्धा एजेकडे बघून स्माइल देते. लीला एजेला म्हणते की एजे, मला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही जर मला घरी न्यायला येणार होता तर मग मला मगाशी माझ्या घरी का पाठवलं? तेवढ्यात आजीचा लीलाला कॉल येतो आणि लीला आजीना सांगते, आजी आम्ही निघालो आहोत. त्यावर आजी म्हणते, लवकर ये, आम्ही सगळी तुझी वाट बघत आहोत. लीला म्हणते, आता सगळं छान होणार आहे. त्यावर आजी म्हणतात, हो खरंच लीला, आता सगळं छान होणार आहे. ऑफिसमध्ये तू किती छान काम केलंस. प्रमोद आणि विराजच्या पाठीशी तू उभी राहिलीस, त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी पुन्हा वोटिंग घ्यायचं ठरवलंय. त्यावर लीला आजीना म्हणते, आजी इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे, मी ठेवू का फोन? त्यावर आजी म्हणतात, ठीक आहे, ठेवू आता फोन, घरी आल्यावर आपण बोलू. लीला एजेना सांगते, एजे आत्ता गाडी बाजूला थांबवा. गाडी बाजूला थांबल्यानंतर लीला एजेला सांगते, एजे मला घरी यायचं नाहीये, तुम्ही मला पुन्हा यातून का जायला लावताय? त्यावर एजे लीलाला काही समजवणार तेवढ्यात लीला पुन्हा म्हणते की मी त्या दिवशी जे काही झालं ना ते मी खूप स्पोर्टिंगली घ्यायचं ठरवलं होतं. ज्या घराला मी आपलं मानलंय त्या घरातल्या कोणालाच मी नकोय. ही भावना किती वाईट आहे ते फक्त मलाच माहितीये. आणि आज असं काही वेगळं होणार आहे. कदाचित आजी मला वोट करतील आणि आज जे काही झालं त्याच्यामुळे प्रमोद आणि विराज सर मला वोट करतील. लक्ष्मी, सरस्वती आणि किशोर सर त्या दुर्गालाच वोट करणार ना. आणि मग सगळा प्रश्न तुमच्या मतावर येऊन थांबणार. एजे जाऊ दे ना, आपण का करतोय हे सगळं परत? त्यावर एजे म्हणतो, हे बघ लीला, असं पण होऊ शकतं की कदाचित आज वोटिंग्स होणारच नाहीत. त्यावर लीला म्हणते, कदाचित म्हणजे तुम्हालाही खात्री नाहीच आहे की आज वोटिंग होणार की नाही. मग तुम्ही का आलात मला घ्यायला? एकतर त्या दिवशी तुम्ही कोणाला वोट दिलं
हे मलाही माहीत नाहीये. त्यावर एजे म्हणतो, हे बघ लीला, मला जर खात्री नसती तर मी तुला घ्यायला आलो असतो का? एजे लीलाला सांगतो, जे पण काही झालं त्याने काय फरक पडतो? त्यावर लीला म्हणते, फरक पडतो एजे, मला फरक पडतो. मला सांगा ना, तुम्ही कोणाला वोट केलं? त्यावर एजे गाडीमध्ये सॉंग्स लावतो आणि सॉन्ग असं, मला वेड लागले प्रेमाचे. आणि एजे गाडी पॅलेसच्या दिशेने घेऊन येतो. घराच्या एंट्रन्सवर आल्यावर एजे लीलाला सांगतो, चल. तर लीला म्हणते, एजे मी नाही येणार. मी जेव्हा हे घर सोडून गेले होते ना, तेव्हाच ठरवलं होतं, जेव्हा या घरातली सगळी जण मला एक्सेप्ट करतील ना, तेव्हाच मी परत येईन. एजे तुम्ही घरातल्या सगळ्यांनाच बाहेर बोलवा ना आणि आपण घराच्या बाहेरच वोटिंग करू. आणि मग त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. आणि एजे होकारार्थी मान डोलवतो आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.